श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवदूत म्हणत आहेत, स्वर्गातून कोणीतरी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या भयानक लोकांपासून सावध करू इच्छित आहे. जर तुम्ही काही त्रासांमुळे ग्रस्त आहात, कुणाच्या अशा वागणुकीमुळे तुम्ही खूप काही त्रास सहन करत आहात, कुणाच्या बोलण्यामुळे तुमचे मन दुखावण्यात आले आहे, तेव्हा आता देव तुम्हाला सांगू इच्छितात की या क्षणाला तुझ्यातून त्या सर्व काही चिंता, ते वाईट खूप काही जे तुझ्यापासून लांब नेण्यात येत आहे, त्यावर विश्वास ठेव. देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यातून ते सर्व काही वाईट काढून घेऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज राहा. देव म्हणतात, बाळा, तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला तर तुझे आयुष्य उच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी माझा आशीर्वाद तुला पुरेसा ठरणार आहे. माझ्या आशीर्वादाने मी मृतांना पुन्हा जिवंत केले आहे. तुमचे आयुष्य संपले नाही. तयार व्हा. तुमच्या आयुष्यात जे चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे. तुमच्यासाठी जे नाते विश्वासू नाही आणि ज्यामुळे तुम्हाला तो खूप काही त्रास सहन करावा लागतो, ते क्लेश सहन करावे लागतात, तुमच्या जीवनातील त्या अनंत आनंदासाठी तुमच्याकडून काही क्षण हिरावून घेण्यात आले आहे, ते असे नाते तुमच्या जवळून दूर ठेवण्यासाठी देव आज आशीर्वाद घेऊन तुमच्यापर्यंत आले आहेत. तेव्हा विश्वासाने हा संदेश 10 मिनिटे शेवटपर्यंत ऐक. तुझे भूत, तुझे भविष्य आणि तुझे वर्तमान मी जाणतो. तेव्हा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण यात मी तुला ते मार्ग आणि ते आशीर्वाद देऊ इच्छितो जे तू या क्षणाला स्वीकार करावे अशी मी तुला आज्ञा करतो. देव म्हणतात, काही वेळ पुढील जर तू हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्या जीवनातील ती गरिबी, ते कर्ज, ते भयंकर दुःख आणि त्या तुला भासत असलेल्या चिंता मी माझ्या आशीर्वादाने जाळून टाकेल आणि तुझ्यासाठी तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण करून देईल. बाळा, जर तुझाही यावर विश्वास असेल तर तू नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील. देव म्हणतात, आता या क्षणापासून तुला जे काही त्रास देणारे नाते होते, मग ते नाते असो की तुमचे मैत्रीतले संबंध असो, ज्यामुळे तुम्हाला ते काही क्लेश सहन करावे लागले आहे, ते तुमच्यातून काढून घेत आहे बाळा. आणि तुझ्यासाठी ते सुयोग्य नाते आणि ते सुयोग्य असे काही मित्र मी तुला देऊ इच्छितो, ज्यामुळे तुझे पुढील जीवन सुखमय आणि आनंदी होणार आहे. आज जरी या क्षणाला तुझा माझ्यावर विश्वास बसत नसेल की ते होऊ शकते, ते शक्य होणार आहे, तेव्हा बाळा निश्चिंत राहा. होय, ते शक्य आहे, कारण तू माझा आशीर्वाद प्राप्त करत आहेस. या जगात तुझ्यासाठी अशक्य असे काहीही मी ठेवणार नाही. बाळा, तू माझी भक्ती करतोस, श्रद्धेने तू देवापर्यंत आला आहेस. तुझ्या मनातली ती इच्छा मी जाणतो. तुला पुढे जायचे आहे, तो मार्ग तुला सापडत नाही आहे. त्या मार्गाला शोधण्यासाठी तू इतरत्र फिरत आहे, भटकत आहे. बाळा, तुझी भटकंती आज मी दूर करू इच्छितो, कारण तुझ्यासाठी देवांनी असा मार्ग तयार केला आहे, ज्यावर आता फक्त तुला चालायचे आहे. तुझ्यासाठी त्या मार्गावर सुख, समृद्धी, आनंद, ऐश्वर्य सर्व काही प्राप्त होणार आहे. देवदूत तुझ्यासाठी त्या मार्गावर चमत्कार घेऊन तुला उभे दिसतील. तू फक्त पुढे चालत राहा. जेव्हा तुमचे मनोबल वाढेल आणि तुम्ही तुमचे कर्म योग्य रीतीने पार पाडाल, तेव्हा तुम्ही ते चमत्कार
आकर्षित कराल. तुमच्या जीवनात ती कमतरता कधीही भासणार नाही, ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही आनंद प्राप्त कराल. देव म्हणतात, हा संदेश ऐकताना किती माझ्या प्रिय बाळांना तो खरा वाटेल आणि कितीतरी माझ्या प्रिय बाळांना तो एखादा फक्त संदेश वाटेल. पण बाळा, यातच तुम्ही फरक करता. जेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत काही आशीर्वाद आणि काही शुभ संकेत द्यायला येतो, तेव्हा तुम्ही त्याला नुसतं ऐकून पुढे सारून देता आणि पुढे निघून जाता. बाळा, कधी कधी या संदेशातूनच मी तुम्हाला असे काही संकेत देऊ इच्छितो जे तुझ्या संपूर्ण आयुष्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. बाळा, तेव्हा विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण तुझा भाग्योदय होण्याचा वेळ येत आहे. तुम्ही मागील काळात खूप काही संघर्ष केला आहे, तो मी पाहिला आहे. मी जेव्हा तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्ही नामस्मरण करत असता. जेव्हा जेव्हा मी तुमच्या सोबत असतो तेव्हा तेव्हा तुम्ही आनंदी असता. ज्या वेळेस तुम्ही ते दुःख सहन करत असता त्यावेळेस मी तुमची काळजी घेत असतो, तुमच्यातून ते दुःख दूर नेत असतो. बाळा, जर तूही विचारपूर्वक काही निर्णय घेणार असशील तर थोडा संयमाने घे, कारण आता इथून पुढे तुझी प्रगती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. जेव्हा देव तुमच्याकडे काही देऊ इच्छितात तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुम्हीही सज्ज असावे, अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, आज ज्या ज्या ठिकाणी तुला ती कमतरता, त्या अशक्यता वाटत आहेत, तिथे देवांच्या आशीर्वादाने आणि देवांच्या चमत्काराने त्या जागा भरून काढून तुमच्यासाठी तो आनंद, ते उत्साहाचे क्षण आणि ते प्रगतीचे लक्षण तुम्हाला प्राप्त करून देणार आहेत. त्यात तुम्ही तुमच्या नोकरीबद्दल जे काही प्रश्न करत आहात त्यात तुम्हाला उन्नती नक्कीच प्राप्त होणार आहे. जे कोणी त्या नात्यांसाठी, त्या नात्यातील प्रेमासाठी, तो घट्टपणा आणि ते प्रेम आकर्षित करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करू इच्छितात तर त्यांना ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल आणि त्यांचे ते नाते अगदी घट्ट होण्यास मदत होईल, ते देवांच्या आशीर्वादामुळे. देव म्हणतात, बाळा, मी काही असे बदल करून तुमच्याकडे ते नाते पाठवू इच्छितो ज्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत राहणे अति सुखकर आणि आनंददायी ठरणार आहे. प्रत्येकाच्या गुणात आणि प्रत्येकाच्या विचारांमध्ये तफावत ही असणारच आहे, पण त्यातील भेद तुम्ही विसरून त्यांना आपलेसे करून जेव्हा जगण्याला सुरुवात करता तेव्हा खूप काही क्लेश तुमच्यापासून दूर राहू इच्छितात आणि तुम्ही आनंदी जीवन जगू शकता. देव म्हणतात, असेच काही तुझ्यासोबतही घडणार आहे, कारण मी त्या जागा भरून काढू इच्छितो जिथे तुला ती कमतरता जाणवत होती. बाळा, जे कोणी माझ्याकडे आर्थिक प्रश्नांसाठी खूप काही प्रयत्न करू इच्छितात आणि त्यांना ते मार्ग दिसत नाहीत आहेत, तेव्हा मी त्यांना ते मार्ग दाखवून त्या मार्गावर चालण्यासाठी त्यांना ते बळ देऊ इच्छितो. जेव्हा ते त्या मार्गावर चालायला लागतील तेव्हा त्यांना आर्थिक सबलता प्राप्त होऊन त्यांचे इच्छित प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, हळूहळू का होईना, पण तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीत खूप काही असे परिवर्तन पाहणार आहात, ते काही दिवसानंतर. बाळा, जेव्हा तुम्ही काही असे कार्य हाती घेता जे काही नवीन आहे तुमच्याकरता देखील आणि तुमच्या नातलगांसाठी देखील, तेव्हा त्या कार्यात तुम्हाला हवीशी ती प्रगती साध्य करण्यासाठी तुम्हाला काही काल द्यावा लागतो. तोच हा काळ आहे. तेव्हा घाबरू नका, निश्चिंत राहा, कारण तुमची प्रगती नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्या दिशेने वाटचाल करत आहात तुम्हाला तिथे खूप काही प्रगती अपेक्षित आहे, पण ही तुमची सुरुवात आहे. तेव्हा सुरुवातीला जर तुम्ही त्यातील खूप काही असे नवीन शिकून घ्याल
आणि पुढे जाल तेव्हा तुम्हाला अधिक प्रगती साधण्यास कोणीही अडथळा आणू शकणार नाही. देव म्हणतात, माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत राहून तुला ती आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहेत. तेव्हा घाबरू नको. तू जे कार्य हाती घेतले आहे त्यात मोठे यश तुला नक्कीच प्राप्त होईल. पण तुम्हालाही त्या दिशेने कर्म करायची अधिक आवश्यकता आहे. जे कार्य तुमच्यासाठी नवीन आहे ते तुमच्यासाठी उत्साहाचे ठरणार आहे. तुम्ही त्यात अधिक मन लावावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. देव म्हणतात, बाळा, काळजी नुसतं करून चालणार नाही. त्यासाठी तो प्रयत्न करणे आणि त्या दिशेने वाटचाल करणे तितकेच आवश्यक आहे. जर तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाकडे ते मागितले आहे आणि त्यातील तुम्हाला जे काही आज प्राप्त झाले आहे, तर अधिक प्राप्त करण्यासाठी तुम्ही देवाकडे ती प्रार्थना करा. कारण देव तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतील आणि तुम्हाला त्याचे उत्तर होकारार्थी प्राप्त होईल. तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. देवांजवळ तुम्ही जे काही मागत असाल त्यासाठी देवाचे धन्यवाद करा. देवाचे आभार माना. कारण यामुळे देव तुमच्याकडे अनपेक्षित लाभ आणि आणखीनही काही सुवर्ण संधी देऊ इच्छितात. त्या स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव अधिकाधिक आशीर्वादासह तुमचे जीवन परिपूर्ण करोत. तुमच्याकडे ते सुख, ऐश्वर, आनंद आणि जे काही नवीन तुम्ही सुरुवात केली आहे त्यासाठी तुम्हाला अधिकाधिक प्रगती करण्यात सहाय्य देवत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. तुम्ही जे साध्य करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात तेव्हा विनंती करा. देवाकडे प्रार्थना करा आणि देवाला तुम्हाला हवे असलेले आशीर्वादासाठी विनंती करा. देव नक्कीच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्रदान करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. देव म्हणतात, बाळा, कुठलेही कार्य केल्याशिवाय तुला काही प्राप्ती होईल असे मी कधीही तुला सांगत नाही. तू कर्म केल्याशिवाय तुला ते प्राप्त होईल असेही मी तुला सांगत नाही. पण जेव्हा तू त्या दिशेने कर्म करतोस, प्रयत्न करतोस आणि मग माझ्याकडे विनंती करून ते मागतोस तेव्हा मी तुला भरघोस यश देऊ इच्छितो. तेव्हा बाळा, तुम्ही प्रार्थना करत राहा आणि त्याचे उत्तर आम्ही तुला लवकरच देऊ. ते सुखात, वैभवात, आनंदाचे असेल. देवाच्या कृपा आशीर्वादामुळे तुमच्या चिंता, दुःख, क्लेश समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. अगदी या क्षणापासून तुम्ही देवाचे आभार मानायला सुरुवात करा. कारण देव तुमच्यातून ती नकारात्मकता, ते नकारात्मक विचार आणि ते नकारात्मक नाते आणि ते नकारात्मक तुमचे मैत्रीचे संबंध तुमच्यापासून दुरावून तुमच्यासाठी हितावह असलेले संबंध आणि हितावह असलेले नाते देव तुम्हाला देऊ इच्छितात आणि त्यावरच तुम्ही विश्वास करून पुढे चलावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. बाळा, ज्या ठिकाणाहून तुला एकदा खूप काही ठेच मिळाली आहे तेव्हा आता लक्षात घे की तू कोणासोबत कसे वागावे. हे जर तुझ्या लक्षात आले असेल तर समृद्धीची वाट तुझ्यासाठी दूर नाही. बाळा, जेव्हा आम्ही तुला काही संकेत देतो तेव्हा तू ते मान्य कर आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न कर. जे नाते आणि जे मित्र तुझ्यासाठी योग्य आहेत ते तुझ्याकडेच शेवटपर्यंत राहतील आणि मात्र त्यातील जे तुझ्यासाठी क्लेशवर्धक आहेत, जे तुझ्यासाठी त्रासदायक आहेत ते मात्र तुझ्याजवळून दूर केल्या जातील. मग ती कारणे कुठलीही असोत. तेव्हा निश्चिंत राहा आणि पुढे चालत राहा. कारण देवाचा न्याय हा तुझ्यासाठीच आहे. तेव्हा तुझ्यासोबतही न्याय नक्कीच केला जाईल यावर विश्वास ठेव. देवाची कृपादृष्टी निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. बाळा, देव तुझ्या हातून
खूप काही चांगली कर्म करवून घेऊ इच्छितात तेव्हा तूही त्यासाठी सज्ज राहा. बाळा, देव जेव्हा तुम्हाला भरभरून आशीर्वाद चमत्कार पाठवत असतात तर तुम्ही ती चांगली कर्म केली पाहिजेत. तुमच्याकडून त्या लोकांना सहाय्य दिल्या गेले पाहिजे ज्यांना त्यांची आवश्यकता आहे. तुमच्या मनातून तुमच्या श्रद्धेतून तुम्ही असे कर्म केले पाहिजे जे इतरांसाठी लाभदायक ठरणारे ठरेल. तेव्हा देव तुमच्याकडून ती कर्म करून घेणार आहेत तेव्हा त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव म्हणतात ती भरभराट तुझ्या दिशेने येणार आहे तेव्हा तू त्यातून थोडे काहीतरी अशा ठिकाणी लावण्यासाठी सज्ज राहा जिथे त्या गरजू लोकांना तुझ्याकडून मदत पुरवली जाणार आहे तेव्हा त्यासाठी सज्ज राहा. बाळा, देव म्हणतात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुझे नाव कीर्ती अलौकिक करू इच्छितो. त्यासाठीही तू सज्ज राहा. तू जे कार्य काही निवडले आहे ते अगदी योग्य आहे आणि त्यातूनच तुला पुढे जाण्याचे अनेक मार्ग सापडणार आहेत. तेव्हा निश्चिंततेने पुढे चालत राहा. तुझ्यावर देवांचा सतत आशीर्वाद आणि कृपादृष्टी आहे. तुझे संपूर्ण कुटुंब देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे. तेव्हा निश्चिंत राहा. चांगली कर्म करा. देव म्हणतात तुमचे कल्याणच होणार आहे. ज्यांनी कुणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांनी देवाची आज्ञा मानून ते कार्य करण्यास पुढे यावे. देव तुमच्या कमतरता खूप आनंदाने भरून देवत. त्या जागी तुम्हाला भरभराट आनंद, सुख, समाधान, प्रगती देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्या कोणी स्वामी प्रिय बाळांनी हा संदेश इथपर्यंत ऐकला आहे त्यांना विनंती आहे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देवाचे नामस्मरण करायला चुकू नका. देवाच्या नामात अनंत शक्ती आहे. त्या अनंत शक्तीचा नामघोषात रूपांतर करून देवाने तुम्हाला प्रदान केले आहे. तेव्हा नामस्मरण नक्की करा. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.